मुलं आता बऱ्यापैकी डिजिटल माध्यमाकडे वळलेत. बरोबर. आणि डिजिटल चुकीचं जरी असेल तरी त्याला आता आपण अवॉइड करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही पूर्वी पण प्रोजेक्टर्स वगैरे प्रकार होते, परंतु कोविड नंतर स्कूल कुठल्याही प्रकारे खर्च करायला तयार नसताना आम्ही बरेचसे त्याच्यावर पैसे इन्व्हेस्ट करून आम्ही पूर्ण डिजिटल कॅम्पस केला. तर डिजिटल कॅम्पस म्हणजे काय, तर आमच्या स्कूलमध्ये ग्रीन बोर्ड ही कॉन्सेप्टच नाहीये. जे काय ते पूर्ण इंटरॅक्टिव्ह पॅनलवर, पूर्ण स्कूलमध्ये 28 आमच्याकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल्स आहे. आणि मला अभिमानाची गोष्ट आणि सांगावं वाटलं गर्वानी का एकमेव स्कूल आहे का जिथं पूर्ण डिजिटल कॅम्पस आहे आणि सगळं क्लासरूम्समध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनलवरच शिकवलं जातं. त्याचा फायदा असा होतो का बऱ्याचदा आता प्रात्यक्षिक शिक्षण ह्या गोष्टी मुलांना तेवढ्या पॉसिबल नसतात, परंतु डिजिटल माध्यमातून आपण यूट्यूबवरनं एखादी व्हिडिओ दाखवू शकतो. त्यांना डिजिटल बाकीच्या स्कूल्स ज्या अब्रॉडच्या आहेत मुलं त्याच्याशी इंटरॅक्टिव्ह करतात त्या मुलांशी. त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी डिजिटलच्या माध्यमातून त्यांना सोप्या जातात कॉन्सेप्ट समजायला. आणि ह्यात असा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे.